पुसद येथील जिनिंग प्रकरणात सुनावणीला जाणाऱ्या सहाय्यक निबंधकांच्या वाहनाला लुटले. शहापूर नजीकची घटना. पुसद येथील स्वर्गवासी शेषराव पाटील जिनिंग प्रेसिंगच्या जमीन विक्री प्रकरणामध्ये विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोड यांच्या समक्ष महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय येथे 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता सुनावणी होती. त्यासाठी खासगी वाहनाने मुंबईला जात असताना पुसद येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था केशव मस्के यांच्या वाहनाच्या चालकाला शहापूर नजीक अज्ञात 5 लुटारूंनी मारहाण करून लॅपटॉप व रोख सुमारे 30,000 रक्कम लुटून नेली. तसेच वाहनाचे मोठे नुकसान केले. त्यामुळे सुनावणीला पोहोचू शकलो नसल्याची खंत सहाय्यक निबंधक केशव मस्के यांनी बोलून दाखवली. पुसद येथील शेषराव पाटील जिनिंग प्रेसिंगच्या जमीन विक्री प्रकरणात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी घाटंजी येथील सामाजिक कार्यकर्ता अमोल कोमावार यांनी विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावर 17 फेब्रुवारीच्या सुनावणीसाठी जिल्हा निबंधक नानासाहेब चव्हाण याच्यातर्फे पुसद येथील सहाय्यक निबंधक केशव मस्के त्यांचे सहकारी चेतन राठोड हे खासगी वाहनाने मुंबईला जात असताना शहापूर नजीक बोगद्यापुढे वाहनचालक किशोर नालिंदे लघुशंकासाठी थांबले. अचानक आलेल्या 5 अज्ञात लुटारूंनी त्यांना मारहाण केली. तसेच गाडीत झोपेत असलेल्या केशव मस्के व चेतन राठोड यांना जागे करून त्यांच्याजवळील रक्कम तसेच लॅपटॉप घेऊन पोबारा केला. जाताना वाहनाचे देखील नुकसान केले. या प्रकरणी वाहनचालकाच्या तक्रारीवरून शहापूर पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक 177 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 309(6), 115(2), 118(1), 352, 351(2), 35 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.